तुमच्यासाठी पहिला राऊंड काय असणार आहे? मी एक इंग्रजी अक्षराचं नाव घेईन, ते अक्षर ज्या शब्दाच्या शेवटी आहे, एंडला आहे, त्या शब्दाजवळ तुम्ही जायचं. एका शब्दाला 3 मुलं उभी राहिली तरी चालतील, 3 पेक्षा जास्त चौथा मुलगा चालणार नाही. शेवटचं अक्षर बघायचं, सुरुवात नाही, एंड. रेडी? अरे थांब ना, शब्द अक्षर तरी सांगतो, आधीच कुठे बदलाय. चला, आणि ते शेवटचं अक्षर आहे एन. एन 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 एकामध्ये 3च मुलं पाहिजे. एन. ठीक आहे, तुमचं अक्षर कुठलं आहे? SUN, सन. शेवटी एन आहे. तुझं अक्षर शेवटचं कुठलं आहे? ते शेवटचं अक्षर कुठलं? लास्ट टी. मी एन सांगितलं होतं, स्वरांग आउट झालेला आहे. तुमचं शेवटचं अक्षर वाचा. बरोबर आहे. तुझं शेवटचं अक्षर व्हेरी गुड. एवढे जण गेलेले आहेत पुढच्या राऊंडला. या चला, पहिल्या राऊंड मध्ये स्वरांग आउट झाला. आता दुसरा राऊंड. दुसऱ्या राऊंड मध्ये आता काय करायचंय? यू हॅव टू फाइंड आउट मिडल लेटर. मधलं अक्षर शोधायचं आहे. मधल्या अक्षराकडे कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. आणि मधलं अक्षर आहे ओ. ओ ओ. ठीक आहे, एक मिनिट. चला बाळा, तुझा शब्द वाच. FAN. मिडल लेटर कुठला आहे? ए आहे. आपल्याला ओ पाहिजे होतं. तर बाळू, तुझा शब्द BOX बॉक्स. मधलं अक्षर ओ. तुझ्या इथं मधलं अक्षर FOX ओ. तुझं मधलं अक्षर DOG डॉग. आणि तुझं मधलं अक्षर BOY बॉय. व्हेरी गुड. या आता हे 5 जण आपल्याकडे पुढच्या राऊंड साठी गेलेले आहे. आणि आता पुढचा राऊंड आहे सरळ करायचं. सरळ करायचं. मी एक शब्द उच्चारणार, त्या शब्दाचे रायमिंग वर्ड्स याच्यामध्ये आहे. मी एक शब्द घेणार, त्या शब्दाचे रायमिंग वर्ड्स याच्यामध्ये आहे. त्या रायमिंग वर्ड्स वर तुम्ही जाऊन थांबायचं आहे. एका रायमिंग वर्ड्सला 2 चालतील. जोडी लांब लांब उभं राहायचं. आपल्या मित्राला घेऊन जायचं नाही, नाहीतर दोघांनाही आउट करणार नाही. रेडी? चला, शब्द आहे ऑक्स. ऑक्स चे रायमिंग वर्ड्स एकात 2च पाहिजे. एकात 2च मुलं चालतील. एकामध्ये 2च मुलं चालतील. ऑक्सचा रायमिंग वर्ड. अथर्व नाही भेटत तुला? बरं, ठीक आहे. अथर्वला शब्द भेटलेला नाहीये, त्यामुळे साहजिकच अथर्व आउट झालेला आहे. तुमचा शब्द काय आहे? FOX बॉक्स. बरोबर आहे का रे? बरोबर आहे. ऑक्स बॉक्स. तुमचा शब्द BOX बॉक्स. ऑक्स बॉक्स. बरोबर आहे. आणि हे चौघे जण पुढच्या राऊंड मध्ये गेले. काय बरोबर आहे यांच्यासाठी? आता पुन्हा एकदा रायमिंग वर्ड शोधायचा आहे. एकामध्ये 2 मुलं आली तरी चालतील. रेडी? रेडी? चला, आणि पुढचा रायमिंग वर्ड आहे. मी शब्द घेणार, त्याचा उच्चार तुम्ही अक्षर रायमिंग वर्ड शोधून जायचं आहे. कॅट. कॅट म्हणजे लठ्ठ. कॅटचा रायमिंग वर्ड पटकन शोधा. एकामध्ये 2च मुलं पाहिजे. फॅट. पटकन पटकन शोधायचा. पटकन शोधायचा. पटकन, वेळ संपत आलेली आहे. बर, चला उभे राहिला. चला, तुमचा शब्द वाचा. FAN. फॅन. मी कोणता शब्द सांगितला होता? फॅट. फॅटला रायमिंग वर्ड आहे का? नाही. त्यामुळे दोघेही आउट झालेले आहे. आणि ह्या दोघांनी शब्द कुठला शोधला? CAT. कॅट. 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 बरोबर आहे. हे दोघं पुढच्या राऊंडला गेलेले आहेत. व्हेरी गुड. अरे किती रायमिंग वर्ड्स होते? हॅट होता, मॅट होता, रॅट होता. आणि आता शेवटची. आता मात्र दोघांमध्ये वेगळी चाचणी असणार आहे. याच्यामध्ये काय करायचंय? मी तुम्हाला मराठी शब्द सांगणार आहे. मराठीमध्ये सांगणार. तुम्ही त्या शब्दाचा इंग्रजी शब्द शोधायचा. जो
जो कोण आधी शोधेल तो विनर असेल. रेडी? चला आधी सांगतो मी मराठी शब्द सांगणार हा. मराठी शब्द आहे कोल्हा. अरे दोघेही एकदम केले, दोघांसाठी टाळ्या वाजवा. बरं, आता दुसरा शब्द आहे मराठी शब्द. दुसरा मराठी शब्द आहे बंदूक. पुन्हा दोघेही एकदम केलेले आहेत. पुन्हा टाळ्या वाजवा. काय बोलताय? आता पुढचा मराठी शब्द आहे खेळणी. ओके, दैविकने शोधलेला आहे. टॉय म्हणजे खेळणी, बरोबर आहे. आणि दैविकसाठी जोरदार टाळ्या वाजवा.